मग मायबाप हो, म्हणून संतांचे उपकार तुम्हा मला समजून घ्यायचे. कितीही कीर्तन प्रवचन ऐकली, कितीही कीर्तन प्रवचन केली, कितीही सप्ते अटेंड केले, तरी भगवंत जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुमची आमची सुटका. आणि म्हणून हे उपकार काय ते महाराजांनी अभंगाच्या संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, संतांचे उपकार, काय सांगू 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 संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय देवत शिवावे उतराई, काय देवत शिवावे उतराई. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय देवत शिवावे उतराई, काय देवत शिवावे उतराई. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. म्हणून महाराज म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अशा अज्ञानरूपी निद्रेमधून मला संतांनी जागो केलंय आणि ही निद्रा माझी ही निद्रस्त मी जो होतो तो आता मी उठलोय. या अवस्थेपर्यंत मला पोहोचवण्यासाठी संतांचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. पण काय द्यावे त्याचे होई उतराई. अहो माझा जीव जरी ठेवला तरी तो थोडका पडणार आहे, थोडा पडणार आहे. मग अशा या संतांना उपकाराची परतफेड यांच्या ऋणातून कसं माणसाने मोकळं व्हावं हे संत सांगतात. मायबाप हे बघा, देवाला सुद्धा ऋण फेडता आले नाही, देव सुद्धा ऋणातून कधी उतरणाही झाला नाही. तुम्हाला माहित असेल तर बघा, हनुमंतरायांनी सीतामाईला रावणाच्या लंकेतून सोडवलं. हनुमंतरायांनी सीतामाईला रावणाच्या लंकेतून सोडवलं आणि ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर रावणाच्या लंकेतून सीतामाता आल्या आणि सीतामाता अयोध्येमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रभू रामचंद्रांना सीतामातेने सांगितलं की प्रभूजी, आता ज्यांच्यामुळे मी इथे सुखरूप आली आहे त्या सर्वांचा एकदा हार श्रीफळ देऊन सत्कार झाला पाहिजे. मग सगळ्यांचा सत्कार होण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांना पुढे बोलवलं. ज्यांच्या मदतीने सीतामाईला सोडवण्यात आलं, सगळ्यांचा सत्कार झाला. आणि मग सीतामाई म्हणाल्या की भगवंता, तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला पण हनुमानजींना का बरं पुढे बोलवलं नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हटले की अगं सीते, हनुमानजींचे इतके उपकार आहेत की त्यांच्या ऋणातून मी मुक्त होऊ शकत नाही. इतके उपकार हनुमानजींचे आहेत की मी त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. एक नेहमी लक्षात ठेवा, कृपा करणाऱ्यापेक्षा ज्याच्यावर कृपा असते तो मोठा असतो. मायबाप, माझ्या प्रभू रामचंद्र हे कृपावादी होते, ते दुसऱ्यावर कृपा करत होते, पण तरी सुद्धा माझ्या भगवंताला दगडाच्या पुलावरून चालावं लागलं. पण प्रभू रामचंद्रांची ज्यांच्यावर कृपा होती ते माझे हनुमंतराय एका झेपेत लंकेला गेले. मायबाप, ही संतांची कृपा आहे.